बलदेवदास महाराज की जय। बलदेवदास महाराज चरित्र अध्याय 3। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री गोपाल कृष्णाय नमः। मुखं करोत वाचाल पंगुं लंघयितुं गिरिं यत् कृपातमं वन्दे परमानन्दं माधवं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। अध्याय 3। हे पंढरीनाथा, तुला नमन करतो। हे वैकुंठ नायका, हे भक्तवत्सला कृपानिधे, हे सात्विक भक्ताचे आगरा, उद्धरिसे भक्त पामरा। असा तुझा आघात महिमा, भक्तांची तू माऊली, ब्रह्मानंदाची सावली, भवदुःखाची माऊली। हे चंद्रभागा तीरावर, हे वैकुंठनाथा, हे करुणानिधे वैकुंठनाथा, रामकृष्ण हरी घनश्यामा। आता अध्याय 3। बलदेवदास महाराज डाकूर गावामध्ये गेले होते। दुसऱ्या अध्यायामध्ये ही कथा झाली आणि डाकूर गावी मंत्रांनी त्यांनी होम पेटविला आणि नंतर ते मार्गाचं क्रमण करीत करीत पुढे कंडारी या गावामध्ये आले आणि कंडारी गावामध्ये आले असता पुन्हा जगाच्या उद्धारा, संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांची विभूती, असा हा बलदेवदास महाराजांचा तृप्ती सोहळा पाहून लोक सुद्धा तृप्त झाले आणि त्यांचा आदर करू लागले। दरको दर मुक्काम ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी ते लोकांना उपदेश करायचे आणि पुढे त्या कंडारी गावामध्ये आले आणि कंडारी गाव पवित्र हे नाव आणि मारुतीच्या मंदिरावर त्यांनी घेतला ठाव। स्वामी राहती स्वानंदे आणि लोकांचं ते कौतुक करू लागले। लोक सुद्धा त्यांच्या माथा चरणावर ठेवू लागले आणि पाहता पाहता सर्व गावामध्ये चर्चा झाली आणि लोक सर्व दर्शनासाठी उत्कंठ झाले आणि जे भक्त होते ते बाबांचं दर्शन घेऊ लागले आणि शहाणे माणसं गावकरी सर्व मंदिरावर जमले आणि एकमेकाशी आपापसात बोलू लागले की काय महाराजांचं तेज आणि काय तेजपुंजाशे महाराज। तेव्हा त्यांचं नाव गाव विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं, माझं नाव बलदेवदास आहे आणि मी काशीचा आहे आणि आता हिमालयामध्ये मी तपश्चर्या केली आणि फिरत फिरत गावोगावी मी भ्रमण करीत आता तुमच्या गावामध्ये आलेलो आहे। आणि बाबा म्हणू लागले की माझा एकच उद्देश आहे की तुमच्या गावामध्ये एक भंडारा व्हावा, परंतु पहिली महाराज गरीब होती, खाण्यासाठी गहू मिळत नव्हते। तेव्हा लोक थोडे दचकले आणि भ्रमित झाले आणि महाराजांना ते बोलू लागले, महाराज आमच्याजवळ भंडारा करण्याची शक्ती नाही, परंतु बाबाने धीर दिला
की सर्व काही ठीक होईल, परंतु तुम्ही तयारी करा. परंतु लोकांचा विश्वास बसेना की गरिबी असल्यामुळे भंडारा होईल की नाही. तेव्हा बाबांना लोक सांगू लागले, बाबा हे शक्य नाही, आणि तुम्ही असं करा, आमच्या गावामध्ये तुम्ही एक वनदेव महादेव मंदिर आहे, तरी तुम्ही त्या ठिकाणी जाऊन थोडे दिवस राहा आणि आम्ही तुमची परीक्षा पाहू आणि नंतर भंडारा करू. परंतु काही शहाणी लोक होते आणि काही सात्विक माणसं होते, ते बाबाला सांगू लागले की हे बाबा तुम्ही तिकडे जाऊ नका, झाडे झुडपे अशी घनदाट आहे आणि मंदिराजवळ झाडांच्या फुलांच्या वेली आहेत आणि तेथे जनावर राहतात, पशु पक्ष्याची तिथे दाट घनदाट अशी पशु पक्ष्याची रहदारी आहे. तेव्हा बाबा भिले नाही आणि त्यांना भीतीसुद्धा वाटली नाही. बाबा मंदिराजवळ गेले, भोलेनाथाला आरुळी ठोकली आणि जय हनुमान जय हनुमान जय हनुमान असा 3 वेळास हनुमंतराचा जय जयकार केला. आणि साधू खरेच महाथोर आहे आणि बाबांनी त्या ठिकाणी तपश्चर्या मांडली. तेव्हा साप त्यांच्या अंगावर येऊन बसू लागले आणि सर्व पशुपक्ष्यांची त्यांची मैत्री झाली आणि बाबा त्या ठिकाणी राहू लागले. बाबांना 8 दिवस झाले. तेव्हा गावकरी मंडळींनी विचार केला की आता आपण जाऊन पाहू, बाबा आहे की गेले, की एखाद्या वाघाने खाऊन टाकले. तेव्हा भाले कुऱ्हाडी काठी लाठी घेऊन त्या मंदिराकडे निघाले. परंतु काही तरणे बाण मंडळी होती आणि त्या तरुण मुलांनी पाहिल्यानंतर बाबाजवळ वाघ येऊन बसलेला होता आणि सापाने सुद्धा बाबाला वेढा मारलेला होता. तेव्हा जे भित्रे होते ते पळून गेले, परंतु काही शहाणे माणसं होते ते तिथेच थांबले आणि बाबाला ते विनंती करू लागले की हे बाबा, आम्ही तुमच्या दर्शनाला आलो आहोत. परंतु बाबा तपश्चर्येत होते. बाबांनी पाहिलं नाही. बाबाने अंतर्ज्ञानाने ओळखलं, परंतु बाबाने त्यांना उत्तर दिलं नाही. तेव्हा ते तसेच निराश होऊन घरी आले आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी काही शहाणी माणसं गेले. तेव्हा बाबा सांगू लागले, तुम्ही काल सुद्धा आले होता. तेव्हा त्यांनी ओळखलं की आपण तर भरपूर अंतरावर होतो आणि बाबांनी आपल्याला कसं काय पाहिलं. तेव्हा बाबाचे त्यांनी पाय धरले आणि बाबाला सांगितलं की हे बाबा, आम्ही आता भंडारा करणार आहेत. शंकर बाळा पाटील कंडारी गावाचे ते ग्रस्त त्यांना बाबांची विनंती करू लागले की बाबा काही हरकत नाही, हे सद्गुरुनाथ महाराज बैरागी महाराज आमच्यावर दया करा, तुम्ही दयेचे सागर आहोत. असे ते आनंदी होऊन बाबांना विनंती करू लागले आणि बाबा सुद्धा आनंदी झाले. बाबांची कृपादृष्टी त्यांच्यावर फिरली आणि बाबा त्यांना जवळ बोलावलं आणि वाघ जवळ बसलेला होता. ते लोक म्हणू लागले, बाबा आम्हाला भीती वाटते, त्या वाघाला बाजूला करा. तेव्हा बाबाने त्या वाघाला सांगितलं की तू आता येथून चालता हो, तुला लोक घाबरत आहेत. तेव्हा वाघ उठला आणि निघून गेला. असा संतांचा महिमा महाथोर आहे. तेव्हा त्यांनी गावामध्ये आले आणि भंडाऱ्याची सर्व सामुग्री जमा केली आणि सामुग्री जमा केल्यानंतर भंडाऱ्याची तयारी झाली. परंतु बाबांनी सांगितलं होतं की महादेवाच्या खोऱ्यामध्ये आपल्याला भंडारा करायचा. तेव्हा शंकर पाटील काय म्हणतात की बाबा आता नेम झालेला आहे आणि महादेवाच्या मंदिरामध्ये आपण भंडारा करू, काही हरकत नाही. आणि त्यांनी भंडाऱ्याची तयारी केली आणि त्यांनी सांगितलं होतं की तेथे सर्प स्वापदे अशी अनेक हिंस्र पक्षी आहे. तेव्हा बाबाने सांगितलं काही हरकत नाही, हे जागृत ठिकाण आहे आणि महादेव हे आपले पाठीराखे आहे, तुम्हाला धक्का सुद्धा लागणार नाही, माशा सुद्धा तुम्हाला काही करणार नाही. तेथे आगेमोळ होते. तेव्हा भंडाऱ्याचा नेम झाला आणि भंडारा हा बाबांनी सोमवारी करायचा ठरवला आणि सोमवारी
भंडाऱ्याची सर्व सामुग्री आणली. सर्व गावोगावी निरोप धाडले आणि निरोप धाडल्यानंतर लोकांना वाटलं की आता येथे लोकांना वाटू लागलं की येथे आता भरपूर अशी मंडळी जमलेली आहे आणि आता आपला भंडाऱ्याची जी सामुग्री आहे ती थोडी आहे, तेव्हा आपल्याला पुरण की नाही हे त्यांना कळेना आणि ते घाबरले आणि ते म्हणू लागले की बाबा आपली जी सामुग्री आहे ती थोडी आहे आणि आता मंडळी ही भरपूर जमलेली आहे, तेव्हा आता आपण काय करायचं. तेव्हा बाबांनी सांगितलं घाबरू नका, भंडाऱ्याला निपूर येणार नाही, कारण की जागृत असं ठिकाण आहे आणि तुम्ही घाबरू नका. तेव्हा बाबांनी पाणी घेतलं आणि हर हर महादेव म्हणून त्या प्रसादावर शिंपडलं महाराज. आणि बाबांनी सांगितलं की पंक्ती बसा आणि सुरुवात करा. तेव्हा प्रचंड अशी गर्दी झाली आणि पंक्ती बसल्यानंतर भरपूर असं वाडेकरांनी वाढलं, परंतु स्वयंपाक जसाची तसाच होता आणि त्या ठिकाणी पावसाने सुद्धा गर्दी केली. शितोडे येण्यास सुरुवात झाली तेव्हा बाबाने पावसाला सुद्धा विनंती केली, जय हनुमान जय हनुमान जय हनुमान अशी विनंती केल्यावर पाऊस सुद्धा थांबला आणि बाबांनी सांगितलं की हे वरुण देवा आम्हाला खाऊ द्या भंडारा सुखाने. तेव्हा भंडारा पार पडला आणि नंतर बाबा गावामध्ये आले आणि नंतर ते महादेवाच्या खोऱ्यामध्ये त्यांचं निवासस्थान काही दिवस राहिले. तेव्हा शंकर बाळा पाटील हे बाबांची सेवा करू लागले आणि त्यांनी कित्येक वेळेस पाहिलं की बाबाला आजगर हा वेढा मारून बसायचा आणि शंकर पाटील गेल्यानंतर तो आजगर नाहीसा व्हायचा आणि तेव्हा ते बाबाचे पाय धरायचे आणि बाबा हे सर्व चराचरांना पशुपक्ष्यांना प्रेम द्यायचे. तेव्हा शत्रू आणि मित्र हे संतांना सारखेच असतात. संत तुकाराम महाराज त्यांनी सुद्धा अभंगात लिहून ठेवलेलं आहे की जगाच्या कल्याणा संतांची होती, सर्वांना प्रेम द्यावे आणि सर्वांना सारखे धरावे. जसा निसर्ग सर्व ठिकाणी पाऊस पडतो, झाड हे सर्वांना सावली देतं, तसे संत असतात. आणि शंकर पाटील यांची पत्नी राहीबाई त्यांनी बाबाचे चरण धरले. त्यांच्या ठिकाणी मूलबाळ नव्हतं आणि त्यांना संतती नव्हती, तरी बाबाने आशीर्वाद दिला की तुम्हाला संतती होणार. आणि बाबांचा आशीर्वाद ऐकून ते दोघं सुद्धा आनंदी झाले आणि राहीबाईस दिवस गेले. तेव्हा शंकर पाटलाला 5 मुलं झाले आणि ते अति सुंदर असे मुलं कारभारी पाटील, किसन पाटील, संभूजी पाटील, रामभाऊ पाटील आणि लक्ष्मण पाटील असे 5 मुलं झाले. आणि हरणाबाई, तान्हाबाई, कवताबाई अशा लहानाबाई अशा 4 मुली सुद्धा झाल्या. आणि त्यांना संतती झाल्यामुळे लोकांचा बाबांवर विश्वास बसला. 5 मुली आणि 4 मुली. योगी राजांची कृपा झाली, त्यांना खात्री पटले, पती पत्नी आनंदित झाले. शंकर पाटील हे यांचं दारिद्र्य गेलं आणि त्यांच्याजवळ सुख संपत्ती संतती सर्वांचा त्यांना लाभ झाला. आणि बाबाने एका ठिकाणी शेतामध्ये पाणी सांगितलं. आजपर्यंत महाराज त्या विहिरीचं पाणी कमी पडलेलं नाही.
तेव्हा संताची कृपा, त्यांनी विहीर खणली, पाणी लागलं आणि आजपर्यंत सुद्धा ते पाणी कमी झालेलं नाही. तेव्हा असा बाबांनी चमत्कार दाखविला आणि बाबाच्या कृपेने सर्व कुटुंब हे कौतुकाने नांदू लागलं. आणि भाव हा योगीराजांचा सात्विक होता आणि त्या घराण्यात सुख आनंद नांदत भरभराटी झाली संसारात. प्रभाव हा संत कृपेचा. श्री बलदेवदास संत थोर चरित्र ऐकती श्रोते चतुर. तुम्हा करोनी नमस्कार, सादर केला तिसरा अध्याय. इति श्री बलदेवदासार्पण नमस्तु. तृतीयाध्याय. नमः. बलदेवदास महाराज की जय.